लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात काँग्रेसची तयारी सुरू. 18 जानेवारीपासून विभागवार बैठका होणार. इंडिया आघाडीची आज ऑनलाईन बैठक. शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधींचा सहभाग. तर नियोजित कार्यक्रमांमुळे उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जींची गैरहजेरी. बाळासाहेब आपल्या सवच्च्यांना सवंगडी म्हणून साथ देत होते, मात्र आता आपल्या सोबत असलेल्यांना घरघडी म्हणून राबवलं जातं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचं चालतं बोलतं विद्यापीठ होते. चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. तर त्या वंदनीय विद्यापीठाचंही शिष्यत्व सांभाळता आलं नाही. चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोला. उद्धव ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर. घराणेशाहीच्या मुळावर घाव घालणार. लोकसभा निवडणुकीत घराणेशाहीवर संक्रांत येणार. श्रीकांत शिंदेंवर ठाकरेंचा हल्लाबोल. 22 जानेवारीला नाशिकमध्ये काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार. काळाराम मंदिरातील कार्यक्रमाचं राष्ट्रपतींना निमंत्रण देणार. उद्धव ठाकरेंची माहिती. 2013 साली उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले तेव्हा राहुल नार्वेकर उपस्थित होते. खासदार अरविंद सावंत यांच्याकडून राहुल नार्वेकरांविरोधात पुरावा सादर. भाजप आमदार बाबूश मोन्सेरात यांचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप. पर्रीकरांचा मुलगा उत्पल पर्रीकरांनी आरोप फेटाळले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण द्यावं. काँग्रेसचे नेते अमित पाटकर यांची मागणी. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीकडून चौथ्यांदा समन्स. 18 तारखेला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश. बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा. सभेला ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार. ज्या बीडमध्ये ओबीसींवर जातीय द्वेषातून अमानुष हल्ले झाले तिथे भव्य मेळावा घेतोय. मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपली ताकद दाखवून देऊ. ओबीसी मेळाव्यापूर्वी छगन भुजबळ यांचे ट्विट. भुजबळांच्या बीड दौऱ्याला विरोध करणारे मराठा समन्वयक पोलिसांच्या ताब्यात. भुजबळ घटनात्मक पदावर न राहता बीडला आले तर स्वागत करू. मराठा समन्वयकांची भूमिका. मराठा महासंघ, जाट महासभा आणि गुजर मराठ्यांची आज दिल्लीमध्ये बैठक. आरक्षणाचा प्रश्न
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.